हिंगोलीत पुरेसा पाऊस झाला नसल्यानं धरणाच्या पाणी पातळीत थेट परिणाम। सिद्धेश्वर धरणामध्ये केवळ 24% पाणीसाठा शिल्लक, तर येलदरी धरणात 52% पाणीसाठा। हिंगोलीकरांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। 17 जुलैपर्यंत विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अधिक पावसाचा अंदाज। राज्यात बहुतांश भागात 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात। मुंबईच्या अनेक भागात पावसाची संततधार। पहाटेपासून मुंबईच्या काही भागात ढगाळ वातावरण। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात पावसाची संततधार। पावसामुळे साताऱ्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा। तारळी धरणातून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमध्ये पाऊस झाला नसल्यानं शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय। आर्थिक अडचणी वाढल्यामुळे पशुपालकांवर पशुधन विकण्याची वेळ आली आहे। वाशिममध्ये कपाशीचं पीक वाणी किडीनं केलं फस्त। शेतकऱ्यांवर दुबार लागवडीची वेळ। कृषी विभागाने किडीचा बंदोबस्त करण्यासाठी मार्गदर्शन करावं, शेतकऱ्यांची मागणी। अकोल्यात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले। बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली। टोमॅटो 80 ते 100 रुपये, तर लसणाचा दर 150 रुपये किलोवर पोहोचला। रत्नागिरीत वाडा वेसराड गावात नांगरणीची अनोखी स्पर्धा। चिखलातून पळवली खिल्लारी बैलांची जोडी। 100हून अधिक बैलजोड्यांनी भात लावणी स्पर्धेत नोंदवला सहभाग। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मिरचीच्या दरात मोठी घट। गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% दर कमी। पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे मिरची व्यापारावर थेट परिणाम। धाराशिव जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेतात। हातात बैल कासरा धरत केली सोयाबीन शेताची कोळपणी। आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत पारंपरिक शेतीची साथ न सोडण्याचा संदेश। जळगावमध्ये पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की। शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं आंदोलन। शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा केला प्रयत्न। डोंबिवलीत अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य। ठाकरेंच्या शिवसेनेनं खड्ड्यात झाडं लावून नोंदवला केडीएमसी प्रशासनाचा निषेध। खड्ड्यांबाबत त्वरित निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। बोरिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रस्त्याच्या कामावर संशयाची सावली। अवघ्या 2 महिन्यात रस्त्यावर खड्डेच खड्डे। पर्यटक आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट। अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये माव्यावर छापा। केमिकलयुक्त मावा जप्त। विशेष पोलीस पथकाची कारवाई। एक वृक्ष आईच्या नावे या उपक्रमांतर्गत वाशिमच्या रिसोड येथील महात्मा फुले महाविद्यालयात पर्यावरण दिंडी काढून केलं वृक्षारोपण। स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। विक्रोळीत टागोर नगर टी जंक्शन सिग्नल जवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसचा अपघात। ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी। जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू। कोकणात पावसाची उघडीप। मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी। मोरी कोळंबी मासे 1200 ते 500 रुपयांच्या आसपास। नांदेडमधील मुदखेड सीआरपीएफ केंद्रात दीक्षांत समारंभ उत्साहात साजरा। 148 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज। जवानांकडून धडकी भरवणारं चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर। नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातात वाढ। प्रकाशा, कारथर्दे, दिगर, पूर्णेवसन वसाहतीजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे। रस्ता डागडुजी करण्याकडे शासनाचं मात्र दुर्लक्ष। गडचिरोली जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसानं गडचिरोली ते आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले। त्याचे डागडुजीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात। त्यामुळे या मार्गाची पुनर्बांधणी कधी होणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर शाईफेक। अक्कलकोटमध्ये करण्यात आली शाईफेक। शिवधर्म फाउंडेशन शिवभक्तांकडून शाईफेक। एचडीएफसी बँक श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई। नियमांचं उल्लंघन केल्यानं आरबीआयची कारवाई। खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेला 4.88 लाखांचा दंड। श्रीराम फायनान्स लिमिटेडला 2.70 लाख रुपयांचा दंड। तुळजाभवानी मंदिर पहाटे 4 वाजता उघडणार। पहाटे 1 ऐवजी आता 4 वाजता मंदिर उघडणार। भाविकांची कमी झालेली गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानाचा निर्णय।
वाईन शॉप परवान्यांवरील स्थगिती उठवणार, महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने निर्णय. नव्यानं 328 वाईन शॉपना परवाने दिले जाणार. नागपुरात प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. अद्ययावत प्रयोगशाळेमुळे तपासाला गती मिळणार. पुण्यातील 17.5 नळी गावातील ग्रामस्थांचं आंदोलन. विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी गावकरी रस्त्यावर. मालेगावमध्ये झाडांचा वाढदिवस साजरा. विद्यार्थी आणि शिक्षकांनी झाडांचा वाढदिवस साजरा करत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश. कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शाळांच्या वेळेत बदल. जिल्हा वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत सूचना. महापूर रोखण्यासाठी नृसिंहवाडी इथं कृष्णामाईला साकडं. प्रशासनानं योग्य पावलं उचलून आलमट्टीचा पाणीसाठा योग्य ठेवावा. आंदोलन अंकुश संघटनेचं साकडं. एस ट्रेडर्स कोल्हापूर बेळगाव शाखेच्या मुख्य एजंटला 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांनी हॉटेलमध्ये सापळा रचत केली अटक. नाशिकमध्ये मनसेकडून रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण. 8 दिवसात खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. बुलढाणा तरवाडी येथील स्मशानभूमीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम, तर बांधकामाच्या चौकशीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्याची मागणी. मुंबईहून दुबईला जाणाऱ्या रात्रीच्या विमानाचं उड्डाण नाही. आक्रमक प्रवाशांची मुंबई विमानतळावर नारेबाजी. तांत्रिक कारणामुळे विमानाला उशीर झाल्याची कंपनीची माहिती. कल्याणमध्ये बेशिस्त टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसमुळे वाहतूक कोंडी. पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. संतप्त वाहन चालक आणि नागरिकांची बस चालकाविरोधात तक्रार दाखल. यवतमाळमध्ये धरती आबा जनजातीय अभियानाचा जिल्हास्तरीय मेळावा. धरती आबा आणि पीएम जनमन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मंत्री अशोक उईकेंचे आदेश. यवतमाळमध्ये बच्चू कडूंनी शेतात निंदण करत राज्य सरकारचा केला निषेध. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा यवतमाळमध्ये दौरा. अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील प्रमुख भागावर आता सीसीटीव्हीची नजर. अमरावती महानगरात 220 ठिकाणी 500 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार. रायगडमध्ये एसटी बस चालकाने दिव्यांग जोडप्याला अर्धवट प्रवासात खाली उतरवलं. एसी बंद केल्याच्या वादावरून दिव्यांग जोडप्याशी अपमानकारक वागणूक. महाड एसटी आगारात चालकाविरोधात तक्रार दाखल. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत मैथिली पाटीलच्या कुटुंबियांना अद्याप मदत नाही. सरकारकडून केवळ आश्वासन देऊन अद्याप मदत नाही. आईने व्यक्त केली भावना. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांच्या हस्ते 5 नव्या बसचं लोकार्पण. बुलढाण्यातील नागरिकांना बसमुळे मोठा फायदा होणार. छत्रपती संभाजीनगरात एसटीला पावला विठ्ठल. आषाढी एकादशी निमित्त सोडलेल्या अधिकच्या बसमधून 2,59 लाख रुपयांचं उत्पन्न. गतवर्षीपेक्षा 95 लाखांची वाढ. शेगाव तालुक्यात माटर गावात दूषित पाण्यामुळे नागरिकांना डायरियाची लागण. नागरिकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. जिल्ह्यात वैद्यकीय पथकाकडून तपास सुरू. शिरूरमध्ये पारगाव शिंगवे येथील ग्रामपंचायतीकडून गवतावर तणनाशक फवारणी सुरू. पावसाळ्यात मच्छरमुळे होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्कता. नागपुरात पावसामुळे झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितीन गडकरींची बैठक. गडकरींनी नालेसफाईच्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. 7 दिवसात स्पॉट निहाय अहवाल देण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरात एमआयडीसीसाठी पुढील 5 वर्षात आणखी 10,000 एकर जमीन संपादित केली जाणार. उद्योग सचिवांची माहिती. रत्नागिरीतील सुवर्णदुर्ग किल्ला युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल जल्लोष. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयात जल्लोष. मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणाऱ्या रत्नागिरीतील माचाळ इथे पर्यटकांची गर्दी. हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर मात्र पोलिसांची करडी नजर राहणार. अकोल्यात पालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई. 6 क्विंटल कॅरीबॅग जप्त. शहरात 15,500 रुपयांची दंडात्मक कारवाई. नागपुरात डायरिया आजाराबाबत जनजागृतीसाठी स्टॉप डायरिया विशेष मोहीम. 20 ते 30 जुलै दरम्यान टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात मोहीम राबवली जाणार. पनवेल तालुक्यातील दाभोळवाडी आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना मरणानंतरही मरण यातना. स्मशानभूमीला पत्रेच नसल्यानं पावसातच अंत्यसंस्कार.
रत्नागिरीच्या खेड बस स्थानकात दुर्घटना, बस स्थानकाच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अमरनाथ यात्रेच्या ताफ्यातील बसेसची टक्कर, अपघातात 10 प्रवासी जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. रत्नागिरीच्या खेड बस स्थानकात दुर्घटना, बस स्थानकाच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कांजूरमार्गच्या एनजी रॉयल पार्कमध्ये एका बिल्डिंगला आग, 16व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डकमध्ये लागली आग, आग पसरत 18व्या मजल्यापर्यंत पोहोचली. भंडाऱ्यात साकोली ते भरधाव चारचाकीची रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या दोघांना धडक, एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. परभणीत ट्रकची डिझेल पाईप फुटल्यानं उड्डाणपुलावर डिझेल पसरलं, चालकाने तत्काळ दुरुस्ती करून गळती थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. जालन्यात कुंभार पिंपळगाव ते घनसावंगी रस्त्यावर 2 दुचाकींचा भीषण अपघात, अपघातात जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू. बीडमध्ये पिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात. भिवंडीत विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न, विद्यार्थिनीनं प्रसंगावधान दाखवत हल्ला चढवून स्वतःची केली सुटका, रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल. पतीच्या सततच्या मारहाणीला कंटाळत पत्नीने केली पतीची हत्या, नाशिकच्या बागलाणमधील घटना, गळा आवळून हत्या केल्याची पत्नीची कबुली. धाराशिवमध्ये दुग्ध व्यावसायिकाच्या रकमेवर चोरांचा डल्ला, 1,30,000 रुपये केले लंपास, अंभी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. मुख्याध्यापकांचं शाळेतच मद्यपान, परभणीच्या गंगाखेड येथील खोकलेवाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार, मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी. साताऱ्याच्या वेळेगावच्या हद्दीत सशस्त्र दरोडा, 20 लाखांची बॅग दरोडेखोरांनी लंपास केली आहे. दरोडेखोर राधाकृष्णनला सांगली पोलिसांकडून अटक, सातारा हद्दीत हायवेवरील दरोड्यात कमालीची वाढ. कांदिवलीत वॉचमनवर कोयत्यानं हल्ला, भरतविला सोसायटीत परिसरातील घटना, पोलिसांकडून आरोपीला अटक, पैशाच्या वादातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर. बुलढाण्याच्या शेगावमध्ये गांजा जप्त, किराणा दुकानातून 1 किलो गांजा जप्त, शेगावच्या माटरगावमध्ये पोलिसांची कारवाई, संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल. बुलढाण्यात वीज वितरण कार्यालयात शिवीगाळ केल्याप्रकरणी उपकार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल, वसुलीचं टार्गेट पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्याला शिवीगाळ. छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर गोळीबार, 1 जखमी, दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार. एकाच रात्रीत 5 दुकानांत चोरी, उल्वे येथील घटनेचा सीसीटीव्ही समोर, उल्वे पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केलाय. हिंगोलीत 11वी प्रवेशासाठी 2,000ची लाच मागणाऱ्या प्राचार्यावर गुन्हा दाखल, ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. अकोल्यात शेअर मार्केटच्या नावाखाली 64 लाखांची फसवणूक, 2 आरोपींना गुजरातमधून अटक. चंद्रपुरात उत्पादन शुल्क विभागाची बल्लारपूर शहरात 2 ठिकाणी धाड, सुमारे 1,31,260 रुपये किमतीचा बनावट दारूसाठा जप्त, एकाला 3 दिवसांची पोलीस कोठडी. बीडमधील बेदम मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर, निपाणी टाकळीतील उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना मारहाण, ग्रामसभेत चुकीच्या कामाला विरोध केल्याने टोळक्याकडून मारहाण. मेक इन इंडियाचं 10वं वर्षानिमित्त 100 रुपयांचं नाणं सरकार जारी करणार, कोलकात्यातील टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणं, नाण्यावर मेक इन इंडियाचं बोधचिन्ह. तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यात मालगाडीला भीषण आग, अराकोणमहून चेन्नईकडे जाणाऱ्या मालगाडीला लागलेली आग शेजारच्या घरांमध्येही पसरली. एनडीआरएफच्या 2 टीम अराकोणमहून तिरुवल्ला खानामध्ये दाखल. कर्नाटकात जंगलातील गुहेत आढळली रशियन महिला, 2 मुलींसह गेल्या 8 वर्षांपासून करत होती गुहेत वास्तव्य, आध्यात्मिक साधना करण्यासाठी गुहेत राहत होती. छत्तीसगडमध्ये 23 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर पत्करली शरणागती, शरण आलेल्यांमध्ये 11 वरिष्ठ सदस्यांचा समावेश, माओवाद्यांवर मिळून एकूण 1,18,00,000 रुपयांचं बक्षीस. अमरनाथ यात्रेच्या ताफ्यातील बसची टक्कर, अपघातात 10 प्रवासी जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू, तर पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत उड्डाणानंतर काही सेकंदात इंजिनचा इंधन पुरवठा झाला बंद. AIBच्या प्राथमिक चौकशीच्या अहवालाचे संकेत. पायलटकडून मोठी चूक झाल्याचा संशय. गोव्याहून सोलापूरकडे येणारं विमान तांत्रिक कारणांमुळे रद्द. विमान रद्द झाल्यानं प्रवासी संतप्त. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर चीन दौऱ्यावर जाणार. चीनमध्ये 15 जुलै रोजी आयोजित शांघाय शिखर परिषदेला जयशंकर उपस्थिती लावणार. शुभांशु शुक्लांचं अंतराळातील मिशन पूर्ण. शुभांशु शुक्ला 15 जुलैला परतणार. 18 दिवसांनी शुभांशु शुक्ला परतणार. 7 मायक्रोग्रॅव्हिटी प्रयोगांपैकी 4 प्रयोग यशस्वी. तेलुगू अभिनेते कोटा श्रीनिवासराव यांचं निधन. वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला. तेलुगू सिनेसृष्टीवर शोककळा. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत आणि पालकमंत्री नितेश राणे यांची आज कणकवलीत झालेली भेट ठरली चर्चेचा विषय. शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्तानं सतीश सावंत आणि नितेश राणे एकाच व्यासपीठावर दिसले. जनसुरक्षा विधेयकातून कोणाचेही संविधानिक अधिकार घेतले जात नाहीत. मात्र संविधान न मानणाऱ्या लोकांवर तत्काळ कारवाई करता येणार. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. विधेयकाला विरोध करणारे लोक विधेयक न वाचता विरोध करतायत. विरोधकांनी विधेयक वाचावं त्यानंतर विरोध करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचा विश्वास. राज्यातले सर्वच संजय सध्या चर्चेत. मंत्री गिरीश महाजनांचं विधान. संजय गायकवाडांना शिंदेंनी समज दिली. गिरीश महाजनांचं वक्तव्य तर राऊत बोलत राहतील, त्यांना कोणी थांबवू शकत नाही. महाजनांचं वक्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.